आम्ही ज्या सगळ्या काही निवडणुका लढतोय तो कशावर लढतोय? ईव्हीएम मशीन. मग त्याच्याबद्दलचा अविश्वास जर आपणच तयार केला तर सर्वसामान्य माणसाला काय वाटेल? माझी स्वतःची अशी भूमिका आहे की ईव्हीएम मध्ये गोळ होत नाही ह्याच्यासाठी मी 2-3 गोष्टी चेक करायला सांगितल्यात ना कार्यकर्त्यांना, की ज्यावेळेस सकाळी तुमचे मॉक पोल होणार आहेत, तुम्हाला 50 मतं टाकून दाखवणार आहेत निवडणूक जे तुमचे केंद्राध्यक्ष आहेत ते, की 50 मतं टाकलेले संबंधित चिन्हाला गेलीत का नाहीत, ते जर चेक केलं आणि त्याच्यानंतर रिसेट करून जर मशीन लॉक केली तर त्यात कसं काय बदल होऊ शकतो? माझा साधा प्रश्न. त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस मशीन पूर्ण मतदान झाल्याच्या नंतर ती मशीन सील होणार आहे, त्यावेळेस मशीनवरचा जो सिरियल नंबर आहे तो जर आपण लिहून घेतला आणि त्याच सिरियल नंबरची मशीन मतमोजणीसाठी आली का नाही ह्याची जर खात्री करून घेतली तर मला वाटतं ह्या 3 गोष्टी जर त्या ठिकाणी बूथवरच्या पोलिंग एजंटनं आणि काउंटिंग एजंटनं ह्या दोन्ही गोष्टीची खात्री केली तर माझं वैयक्तिक असं मत आहे की त्याच्यात त्या ठिकाणी मॅन्युप्युलेट करणं, घोळ घालणं शक्य नाहीये.